तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये असणाऱ्या खाडीच्या किनारी मोठ्या प्रमाणात खारफुटी या ठिकाणी नष्ट होत आहे आणि त्याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सरचिटणीस प्रदेशाच्या स्वतः नताशा आव्हाड या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांनी पाहणी केलेली आहे। मात्र पाहणी करत असतानाच त्यांना अडवलं गेलं, कुठल्याच प्रकारचा इकडचा गेट खोलून दिला नव्हता। मात्र आपण सध्या ज्या चुहा ब्रिजवरती आहोत त्या ठिकाणी देखील पाहू शकतो पूर्णतः या ठिकाणी परिसरात भरणी सुरू आहेत। मॅडम काय सांगाल? मोठ्या प्रमाणात भरणी सुरू आहे, भूमाफिया या ठिकाणी आहेत, पाहिलं गेलं तर अनेक तक्रारी देखील केलेल्या आहेत। या ठिकाणी नेमकं काय होतंय आणि नेमकं त्यांना काय करायचं आहे? एकंदरीत 7/12 पाहिलं तर शासनाची पण जागा आहे, इतर लँड देखील प्रायव्हेट आहे। काय सांगाल? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका पावसाळ्याच्या वेळेस मुंब्रा आणि दिवावासियांना बसतो। हे मोठं रहस्यच आहे की इथे एक्झॅक्टली होतंय काय, म्हणून तर आज आम्ही इथे त्याची शोध काढायला म्हणून आलेलो। पण पहिले तर हा DP रोड असूनही आम्हाला तिथे थांबवलं गेलं, जसं की कोणाची खासगी जमीन आहे आणि कोणीतरी गोहिल नावाचा आहे, त्याची लोक इथे उभे आहेत। ते आम्हाला बोलले की हा कोणीतरी हे गोहिल आहेत आणि हे आम्ही तुम्हाला आत एंट्री द्यायला नाही, तुम्हाला एंट्री नाही देणार आम्ही। तरी आम्ही गेट तोडून आत आलोय, कारण हा रस्ता खाजगी रस्ता नाही आहे, हा TMCचा रस्ता आहे, हा रस्ता दिव्याला जातो। आता माझं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की ही आमची खाजगी जमीन आहे, इथे आम्ही काही करू शकतो। पण खाजगी जमीन मॅनग्रोव्ज ही कोणाची खाजगी जमीन नसू शकते। आता इथे गार्बेज डंप होतं, इथे रेती डंप केली जाते आणि ह्याची शासनाने का दखल घेतली नाहीये हेही आम्ही आता पुढे जाऊन ह्याची माहिती काढू। म्हणजे माझं तर असं आहे मत की ह्याच्यात डेफिनेटली त्यांना कोणीतरी पॉलिटिकल बॅकिंग देतोय, म्हणूनच एवढ्या मोठ्या स्केलवर तुम्ही लोकांच्या समोर एवढं मॅनग्रोव्ह सगळे नष्ट करताय आणि आत्तापर्यंत तुमच्यावर काही कारवाई झाली नाहीये। आणि कोणीही इथे ॲक्टिव्हिस्ट आले, त्यांनी इथे ॲक्सेस मागितला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। ऑफिसर्स पण असे वागतायत ॲज इफ त्यांना माहितीच नाही इथे काय चालू आहे। तर आता ह्याच्यावर आम्ही जास्ती माहिती काढू, पण हा जो पूर्ण मॅटर आहे ह्याच्या मुळापर्यंत आम्ही डेफिनेटली पोचू आणि काय आहे ती कारवाई आम्ही करू। आम्ही वनमंत्री गणेश नाईकजी ह्यांना पण जाऊन भेटू। पण हे जे चालू आहे हे बंद नाही झालं तर पुढे जाऊन मुंब्रा, दिवा इथे सगळीकडे फ्लडिंग पण चालू होईल। मात्र अशा वेळेस अनेक वेळेस तक्रारी केली सुद्धा, शासनाचं काय म्हणणं आहे? कारण शासन मेन दुवा आहे की बाबा अशा ठिकाणी तांदळवण जे आहे ते खारफुटी नष्ट होते, त्यामुळे मोठा पूर देखील परिस्थिती निर्माण होऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळात हे नष्ट होण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे? आता ॲक्च्युली मॅनग्रोव्ज हे वन विभागाच्या खाली येतात, बरोबर? जसं तुम्ही फॉरेस्टचं एवढे काळजी घेता की तिथे कुठले इलिगल कन्स्ट्रक्शन नाही झाले पाहिजे, की ते फॉरेस्टमध्ये सगळं नीट असलं पाहिजे। येऊरमध्ये पण त्यांनी खाली गेट लावला आहे, तिथे ते रोज विचारतात बाबा तुम्ही कुठे चाललेत। तसंच तुम्ही मॅनग्रोव्हचं पण करायला पाहिजे, कारण मॅनग्रोव्स पण फॉरेस्टसारखे तेवढेच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। मग मॅनग्रोव्ज मी इथे ठाण्याला बघा, मुंब्र्याला बघा, सगळीकडे नुसतं नष्ट करायचं काम चालू आहे। सगळे प्रायव्हेट पार्टीज येतात, ह्या इकडचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी पार्टनरशिप करतात, भरती करतात आणि इथे इलिगल कन्स्ट्रक्शन होतं। हे किती वर्षांपासून चालू आहे। आम्ही किती वेळा शासनाला ह्याच्यात दखल घालायला सांगितले, पण त्यांचं पण त्याच्यात काहीतरी आहे पार्टनरशिप, म्हणून ते ह्याच्यावर कधी कारवाई करतच नाहीत। तांदूळ नष्ट करून या ठिकाणी भरणी टाकली जाते। येणाऱ्या काळात रेल्वेला देखील फटका बसू शकतो, अनेक ठिकाणी पाणी देखील भरू शकतं, त्यामुळे मोठा पण रेल्वे ट्रॅक आपण इतकं अंडर एस्टिमेट करतो ना मॅनग्रोव्हचं इम्पॉर्टन्स काय आहे, आपल्याला माहितीच नाहीये। म्हणजे आत्तापर्यंत मुंबईमध्ये एवढा पाऊस पडतो, पण त्याचा एवढा आपल्याला त्याच्यामुळे कधी फ्लडिंग झालं नाहीये। ते कशामुळे नाही झालंय तर ते खारफुटी या मॅनग्रोव्हमुळेच नाही झालंय आणि हेच आपण नष्ट केले तर पुढे जाऊन त्याचा तोटा आपल्यालाच होणार आहे। अजून देखील भरणी टाकतायत, मोठ्या मोठ्या गाड्या डंपर येतात आणि ह्या ठिकाणी नक्की त्यांचा प्लॅन काय की बाबा एकंदरीत डम्पिंग टाकून पुढे काय प्रोजेक्ट? आता ते आम्हाला पण फाइंड आउट करायचं आहे। आम्हाला पण एक्झॅक्टली त्यांनी आज सांगितलं नाही नीट की काय चालू आहे। त्यांना वरून ऑर्डर आली असेल की बघा आता यांना काय आहे ते थोड्या शब्दात त्यांना पाठवून द्या परत, तर त्यांनी आम्हाला इनफॅक्ट तो मला सांगतो की नाही बरोबर आहे मॅडम तुमचं, असं मॅनग्रोव्ह डिस्ट्रॉय नष्ट नाही केला पाहिजे, मग तुम्ही का करताय? आणि वरून ते आमच्यावर टाकतायत की नाही म्हणे मुंब्राचा कचरा इथे डंप केला जातो। नाही केला जात, मुंब्राचा कचरा इथे डंप नाही केला जात। इथे सगळी रेतीची डंपिंग होते आणि कचरा बाहेरून येतो आणि तो कशामुळे डंप होतोय की फायनली हे मॅनग्रोव्ह सगळे नष्ट करून ह्याच्यावर कन्स्ट्रक्शन करायचं, हा त्याचा अल्टिमेट गोल हा आहे। काम जर थांबलं नाही तर येणाऱ्या काळात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं तुमचं पुढचं पाऊल का असणार? कायदेशीर कशी लढाई असणार? कायदेशीर तर आता मंडेला माझं त्यांच्याशी भेट होतीये, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत त्याची आम्ही दखल घेऊ।
तरी पण पुढे जाऊन आम्ही वनमंत्री, जसं मी सांगितलं, वनमंत्रींना जाऊन भेटू आणि त्यावरूनही त्यांनी ह्याच्यावर कारवाई केली नाही तर ह्याच्यापेक्षा खूप खूप मोठे आंदोलन आम्ही इथे करू. पण हे थांबवायचं आहे आणि हे आम्ही थांबवणारच. तुम्ही येऊरचा पण देखील मुद्दा घेतला होता. त्या ठिकाणचे आदिवासी असतील, तिकडचे प्राणी पशुपक्षी असतील, त्यांच्या मोठा आवाजाचा फरक पडत होता. मात्र अशा भरणीमुळे या ठिकाणचे जे प्राणी असतील, सृष्टी असतील, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हो, होऊ शकतं ना. म्हणजे पर्यावरणाचा विषय आहे तो खूप सिरियसली घेतला जात नाही. पण पर्यावरण जेवढं आपण नष्ट करू त्याचे तोटे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत थोड्या वर्षांनंतर. हेच लक्षात घेऊन मी आज इथे आली आहे आणि ह्याचा पण पाठपुरावा मी पुढे जाऊन करत जाईन. जसं मी येऊरचा केला आणि येऊरचं सगळं थांबवलं तसं इकडचं पण थांबवेन, ह्याची मी गॅरंटी देते. पर्यावरण प्रेमी तुमच्यासोबत कशा प्रकारे आहेत? स्थानिक नागरिक दिवेकर असतील, मुंबईकर असतील, ह्या ठिकाणी कशासोबत तुमच्या जोडले गेले? आज थोडं पॉलिटिकल आंदोलन होतं म्हणून माझे जे पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट आहेत ते आज नव्हते आले इथे. पण त्यांनीच पहिल्यांदा ह्याच्यावर जी माहिती दिली मला ती त्यांनीच दिली आणि ह्याच्या पुढे जाऊन आम्ही सगळे एकत्र काम करू ना. मॅनग्रोव्ज आणि हे सगळे कुठल्या पॉलिटिशियनचे का कुठल्या वोटरचे नाही आहेत, हे म्हणजे निसर्ग आहे हा. सगळ्यांनी चला वाचवलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील, त्यांच्याकडे काय एकंदरीत दाद असणार आहे? वनमंत्र्यांकडे तुम्ही दाद मागता, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय दाद मागणार? फडणवीसांकडे तर मी जाईन न्याय मागायला. मला माहिती आहे येऊरचा पण जेव्हा विषय माझ्या बाबांनी उचललेला हाऊसमध्ये तेव्हा फडणवीसांनी त्यांना हे प्रॉमिस केलेलं की डेफिनेटली ते दखल घेतील आणि तिकडे जे काय कारनामे चालू आहेत ते सगळे बंद होतील आणि कुठल्या खूप एक्सटेंटपर्यंत ते बंदही झाले आहेत. आता येऊरमध्ये खूप जास्ती स्ट्रिक्ट झालं आहे. तसंच इथे ह्याची पण आम्ही त्यांना काय आहे इथे थोडं लक्ष घालायला लावू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनाही सांगू, आता बघू. नक्कीच हे होते नताशा आव्हाड. त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात वनमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल या उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे दाद मागायला जाणार आहे. पाहू शकतात हे जे चुवाहा ब्रिज आहे तो पूर्णतः त्याच्या बाजूला पूर्णतः भरणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता डम्पिंग करून मोठ्या प्रमाणात माती टाकून भराव करून मॅग्रोव्ज जे आहे ते कत्तल केली जात आहे आणि हे सर्व निदर्शनास या ठिकाणी दिसून येत आहे. मात्र या संदर्भात आता वनमंत्री असतील, पर्यावरण दक्षता मंच असेल, या ज्या ठिकाणी मॅंग्रोव्ज जे कत्तल होते त्या ठिकाणची कारवाई कशा प्रकारे होईल हे देखील पाहणं गरजेचं. मात्र हे जे कारवाई होत नसल्या कारणास्तव आज सरळ या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी असतील, या सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी थेट या ठिकाणी येऊन तांदळवन वाचवण्याचे या ठिकाणी इशारा दिलेला आहे. मात्र या ठिकाणी आता तांदळवन असेल, खारफुटी असेल ही वाचणार का? येणाऱ्या काळात या ठिकाणी जी सृष्टी आहे ती नष्ट होणार आहे ती वाचणार का? हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन निषादसह गणेश तुरा, TV9 मराठी, मुंब्रा, ठाणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.